शाबाश दादा. कस्तो मजा है लैलैमा रमाइलो काली ओडाली कस्तो गेट सोडायला दे का? बेखुदी 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 हर तरफ कहे हल्के हल्के ये रंग झलके झलके जो किससे है कल के भुला दे कोई हौले हौले मेरे दिल से बोले किसी का डोले चल जाने काहीच नाही साधा घेतला. ना मैं समझा ना मैं जाना जो भी तुमने मुझसे कहा है सेन्योरिटा मगर फिर भी ना जाने क्यों मुझे सुन के अच्छा लगा है सेन्योरिटा. नो बेबी अल्लाह मेरा दा मुझको बाहों में तुम घेरो समझी ना सेन्योरिटा. दिल की खता भी है क्या मुझको गिला भी है क्या अरे इस दिल की क्या माझ्या इथून भारी निघाला. दिल ने किया भी है क्या आशिक है ये चो नहीं अब मैं क्या करूं दिल पे मेरा जोर नहीं अब मैं क्या करूं आशिक है ये चो नहीं अब मैं क्या करूं दिल पे मेरा जोर जमते ना जमा काय झालं. दीवाना है ये दिल दीवाने ने मुझको भी शाबाश दत्रा, शाबाश शाबाश दत्रा. मैंने उसके शहर को छोड़ा उसकी गली हे सध्या आम्ही कुठं आहोत? हे सिंहगडावर. सिंहगडावर मैंने दिल से उसे निकाला चुना के नाटा डाला याद उसी को आता है ये दिल हम तुम दीवाना दीवाना है ये दिल पता पता रहना किसी का यही कहे ये पल जिंदगी का अता पता रहना किसी का यही कहे ये पल जिंदगी का कि खुद गर्द सी ख्वाहिश लिए बेसास भी हम तुम जिए है हे कृष्णा पाय कसा चालला मस्त पाय प्रसाद घेऊन. त्यांना अतिशय भूक लागलेली आहे. खाण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. धुळधुळ पाणी पाऊस गारा धुळधुळ पाणी पाऊस गारा. हे सध्या आम्ही इथं आहो. पॅक कर केलो मुझ में कहीं ये देखो हमने राउंड मारा है पूरा. इधर से आए थे और इधर जा रहे हैं सूरज को मैं अभी दौड़ के जा रहे दौड़ के. निकल गया कसा बाबा इकडे भी रस्ता आहे कोणी पण जायचं आपली मर्जी आहे. कोंडाणेश्वर हॉटेल आहे तरी तुम्ही प्रसाद खाण्यासाठी करू शकता. तिथं आकाशवाणी दूरदर्शन आणि स्वयंरोजगार कुटी कल्याण दरवाजा सगळं काही इथं.
आणि हे सध्या आम्ही जात आहे मधात एकदम खतरनाक तानाज नजर मिला जरा धुआं छटा खुला गगन मेरा नई डगर नया सफर मेरा जो बन सके तू हम सफर मेरा नजर मिला जरा यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही जीवन गाड़ी है समय पैया यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही जीवन गाड़ी है समय पैया रुम दुम ताना ननक दुम ताना नन रुम दुम ताना ननक दुम ताना नन रुम दुम ताना ननक दुम ताना नन भैया रुम दुम ताना ननक दुम ताना नन रुम दुम ताना ननक दुम ताना नन रुम दुम ताना ननक दुम ताना नन भैया पाणी पियायचे अतिशय सुंदर अवजात सुद्धा पाणी नाही ते वरीच आहे. हे इथं भरपूर अवजात आहे. अतिशय सुंदर असे अवजात आहे. आणि इथे पाणी नाही सध्या भरायला लागते. कसं आहे चला मग त्या गोष्टीवर आपल्याला चार्जिंग कमी आहे. चार्जिंग कमी आहे कोणता काहीच नाही एवढं राव इतना कितीदा बघणार एकदम माहोल पैकी इथं कचरा जातो का मग काहीच नाही. चला सध्या आपण प्रस्थान करूया इथून. सध्या आम्ही जायचं आहे पोहे मस्त खात आहे खायला. तरी तुम्हाला आवडत असतील ती या खायला. हे आमचे मित्र हा कशी स्टाईल पैकी उड्या मारत आहेत. जाए उतनी लगे थोड़ी थोड़ी जब भी तुले अंगड़ाई आके मेरे होरी वो दिल झूम झूम चले सोने हो दिल झूम. सध्या अतिशय आम्ही कोंढाणेश्वर हॉटेलमध्ये उपस्थित आहोत आणि पोह्याचा आनंद घेत आहोत. हे पहा एक आहे ना हाणलेला आहे पण निवडत आहे. हे आमच्यासाठी सजवलेले एकदम डायनिंग टेबल. कधी यायचं असलं तर इथं विजिट करत जा. काय बिस्किट आहे थांब अतिशय मधुर अशी हवा सुटलेली आहे. तरी आपण या हवेचा आनंद घेऊ शकता मोबाईल मधूनही. कोंढाणेश्वर हॉटेलमध्ये हो जायचं हो. आता चांगल्या प्रतीने आमचा नाश्ता झालेला आहे. तरी आम्ही निघत आहे पुढच्या प्रवासासाठी. आमचे लहान बंधू सध्या मागच आहेत. आनंद घेताना छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे पुढे. तरी आम्ही त्या वाटेने जात आहे. तरी आमचे मामाश्री आम्हाला सांगत आहेत ती समाधी आलेली आहे छत्रपती. गुनगुनाती राहों में धड़कने भी तेज हैं अब क्या करें
वक्त है तो जीने दे, टिळक दर्द निवास है तो सीने दे, इथं आलेला आहोत. ख्वाहिशें हम जाने अब निवासस्थान. क्या करें. हवा में टिळक निवासस्थान काय टिळक निवासस्थान अशा 2 तऱ्हेने 2 तोफा आहे तिथं. अतिशय सुंदर अशा 5 धातूच्या मिळून बनवलेल्या अशा तोफा. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. तुम्हाला मराठी समजत नसेल तर इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे इथं. असे निवासस्थान आहे तर टिळक निवासस्थान असे नाव आहे इथले. किल्ल्यावर कुठे इकडे तिकडे लावले जागा नव्हे. तोफ नव्हे का लहानी तोफ का फोटे हलवता यायची डोळे खेळत लावायचे. उघडच आहे. हा धुतला की नाही त्या शूटिंग चालूच आहे सध्या. हा. सध्या मी राजाराम महाराज यांच्या समाधीकडे जात आहे. तरी शाबास भियायला गाढवाला. सध्या आमचे बंधू गाढवाला भीत आहेत. अशा तऱ्हेने आम्ही खाली उतरत आहे एकदम मजेशीर आणि खूप आनंद येत आहे. आणि आमचे माननीय गाढव साहेब बी तिथत आहेत. भरपूर आहेत यांची शाबास. फोटो काढले पटकन काढ. व्हिडिओ घ्यायला शाबास दत्रा. बस झालं. जवळ येऊ नका जास्त. त्याच्याजवळून घेत जा. इकडे हे तिकडे दाखव. यांचे मित्र आणि बंधू चाललंय. हे असे धुके आणि आम्ही त्याच्यात माहोल करताना तुम्ही कधी केला असेल किंवा नसेल तरी इथे येऊन जा परत. छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी इथे आहे. कधी आले नसतील तरी एकदा येऊन जा इथं. आणि सध्या असे पाणी चालू आहे एकदम. आणि इथं हनुमानजी की मूर्ती आहे. इथं हनुमानजी की इथं दर्शन घेऊन जावे. दाखवत फायदा नाही. असे हिरवगार पाणी आहे इथं.
आणि माहोल पैकी छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी यांचे दर्शन घेताना आपले आराध्य दैवत कोणाला वाटते की आपण साधं खाली आवडते 1000 फीटच्या वर आहोत मी तेच तर म्हणालो 1000 फीटच्या वर खाली खूप भारी आणि सगळ्यात भारी जगात भारी आणि असं पैकी इथं केळीचे झाड आणि त्यांचे कंद माहोल इथे युद्ध